हॅलो एव्हरीवन, मी आहे श्रेया आणि आज आम्ही आलोय गावाकडे पिठोरी अमावस्या साजरी करायला. हिरवागार निसर्ग, भरपूर पावसाचं वातावरण आणि सगळीकडे सणाचा उत्साह. सर्वात आधी आम्ही गेलो विहिरीजवळ, कारण पाणी म्हणजे जीवनाचं मूळ. हे आहे आमची वहिनी, जी तेरड्याची पानं फुलं विहिरीच्या पाण्याने क्लीन करून देत होती. पिठोरी अमावस्या ही पितरांच्या स्मरणासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि आशीर्वादासाठी साजरी केली जाते. या व्रतामागचे हेतू म्हणजेच कुटुंबाचं रक्षण, सर्वांच्या आरोग्याची प्रार्थना आणि नात्यांमध्ये एकोपा टिकवणं ही आहे. सो तेरड्याची पानं आणि फुलं ही छान सुपामध्ये अरेंज केली, त्याला पांढऱ्या कपड्यांनी बांधून घेतलं आणि त्याची पूजा करून आम्ही निघालो घरी जायला. भरपूर पाऊस होता आणि भरपूर चिखल झालेला, चालायला सुद्धा कठीण झालेलं. आम्ही आणलेली त्यात एकच छत्री, एका छत्रीमध्ये आम्ही निघालो घरी जायला. त्यानंतर घरी येऊन पिठोरीची पूजा केली आणि ती पिठोरी आत घेतली. आईने तिची नारळ, खण आणि तांदूळांनी ओटी भरली. भरपूर फळं आणि काकड्या. सगळे ज्येष्ठ मंडळी, आजी आजोबा पिठोरीचं महत्त्व सांगत होते आणि हे ऐकायला खूपच मजा वाटत होती. त्यानंतर आम्ही करून घेतली आरती. नैवेद्य दाखवला आणि मोदकाच्या जेवणाचा सुंदर बेत झाला. खरंच गावची अशी परंपरा आणि सगळ्यांसोबत घालवलेला वेळ मस्तच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.